नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय मराठीची कृतीपत्रिका, विषय मराठीची प्रश्नपत्रिका प्रथम सत्र परीक्षा, जिला तुम्ही सामायिक परीक्षा म्हणता किंवा प्रथम सत्रांत किंवा फर्स्ट टर्म एक्झामिनेशन म्हणता, तिची मराठीची प्रश्नपत्रिका इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. तुम्ही वाचू शकता इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 विषय आहे मराठी आणि गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो 80 आणि वेळ दिलेली आहे यासाठी 3 तास. पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. विभाग 1 ज्यामध्ये आहे तुम्हाला गद्य. आता यामध्ये म्हटलंय तुम्हाला प्रश्न एक उत्तराच्या आधारे म्हणजे खालील उत्तर दिलं असेल त्या उत्तरा वाचा आणि त्यावरील कृती करा, म्हणजेच उत्तरावर वाचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा हा उतारा तुम्हाला दिलाय, याचा स्क्रीनशॉट घ्या कारण आपल्याकडे वेळ नाहीये आणि आम्ही तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी यूट्यूब चॅनल आपला मास्टर वैभव हिरे यावरती अपलोड केलेल्या आहेत. ओके, सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं इंग्लिशमधनं असतं मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2 त्यांना देखील प्रश्नपत्रिका आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्याचसोबत तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन सर्च करू शकता मास्टर वैभव हिरे. तिथं आपलं ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचं PDF तुम्हाला मिळून जाईल. आपल्या ॲपमध्ये मास्टर वैभव हिरे ॲपचं नाव आहे. हा जो लोगो दिसतो, हे जे नाव तुम्हाला दिसतंय मास्टर वैभव हिरे, त्याच नावाचं ॲप आहे. तसंच सर्च करा. तुम्हाला जे ॲप येईल ते डाउनलोड करा आणि त्यामध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जातील. तर बघा विभाग 1 गद्य ज्यामध्ये आहे खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा. यामध्ये सगळ्यात पहिलं म्हटलं तुम्हाला लेखिकेला पुस्तकात भेटलेले जग. तर 4 नावे लिहायची आहे. लेखिकेला पुस्तकात काय जग भेटलं ते तुम्हाला लिहायचं आहे. जेव्हा उतारा वाचणार तुम्हाला याची उत्तरे आल्हाददायी मिळून जाणार. त्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल, मी बोलत होतो तेव्हा मी स्क्रीनवरती उतारा ठेवलेला होता. आता दुसरं आहे कारण लिहा. कारण लिहायचं आहे. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा कारण. ओके, ते तुम्हाला लिहायचं आहे काय कारण असेल. त्यानंतर दुसरं आहे उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं, याचं कारण काय असायचं ते कारण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर सोमत कृती आहे. यामध्ये म्हटलेलं आहे लेखिकेच्या पुस्तकांशी संबंधित असलेल्या भावना याबद्दल तुमचे मत स्पष्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आमध्ये तुम्हाला खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता फक्त सूचनेनुसार कृती करायची आहे. एका शब्दात उत्तरे लिहा. लेखकाच्या गावाचं वर्तमानपत्र एका शब्दात उत्तर लिहा. त्यानंतर आहे वर्तमानपत्राची संपादक. तर कोण आहे वर्तमानपत्राचे संपादक ते लिहायचं आहे. बघा अशा पद्धतीचा हा उतारा आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या. ओके, जाऊया पुढे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरं काय ते सांगा. उत्तरात आलेले बैठे खेळ 4 बैठे खेळ लिहायचे आहेत. जे असेल जसं की बघा बैठे खेळायचं चिंचोके, गजंग, कापराच्या भिंगऱ्या, जुबल्या, चुळूचुळू, मुंगळा, भोवरा अशा पद्धतीने. गोट्या असेल असले खेळ खेळायचो. ओके, गोट्या गोट्या असे खेळ खेळायचो. तर 4 खेळ लिहायचे आहे, जास्त नका लिहू, 4च लिहा. त्यानंतर आहे सोमत. आजी म्हणजे घराचा आधार हे उदाहरण पटवून द्या. हे विधान उदाहरण पटवून द्या. आजी म्हणजे घराचा आधार हे उदाहरण फक्त तुम्हाला पटवून द्यायचं आहे. आता आहे अपठित गद्य. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲपबद्दल एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही 2026मध्ये तुमची बोर्डाचे पेपर देणार आहात बरोबर. बोर्डाची परीक्षा द्यायची तुम्हाला. आता तुम्ही प्रथम सत्र देताय, तुम्हाला अजून 4-5 महिन्याचा कालावधी आहे. तुम्हाला लगेच बोर्डाचे पेपर द्यायचे. तर आमच्या ॲप्लिकेशनमध्ये आम्ही तुम्हाला सर्व पद्धतीचे IMP क्वेश्चन्स वगैरे बोर्ड परीक्षा 2026साठी उपलब्ध करून दिलेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन, चॅप्टर वाईज क्वेश्चन सगळं काही तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळतं. म्हणजे तुमचा जो सायन्सचा ग्रॅव्हिटेशनल चॅप्टर असेल, जो काही तुमचा चॅप्टर आहे, सगळ्या चॅप्टरचे IMP एक्सपेक्टेड क्वेश्चन्स 1 मार्कचे, 2 मार्कचे क्वेश्चन, 3 मार्कचे क्वेश्चन, डायग्रामचे क्वेश्चन, सगळे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात आपल्या ॲपमध्ये. तर ॲपला डाउनलोड नक्की करा कारण बोर्ड परीक्षा 2026साठी तुमची प्रिपरेशन आत्ताच सुरू करू शकता. त्याचसोबत प्रथम सत्राचे देखील पेपर तुम्हाला ॲपमध्ये बघायला मिळतं. अजून काय पाहिजे. आता अपठित गद्य आहे ज्यामध्ये तुम्हाला खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उत्तर आहे चैत्राचा महिना आहे. आसमंताच्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. इथून तर विद्यार्थी मित्रांनो पाडवाच आहे. इथपर्यंतचा हा परिचय आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यावरील काय प्रश्न आहे ते बघूयात. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तर लिहा म्हटलेलं आहे. परिच्छेदामध्ये कोणत्या महिन्याचा उल्लेख केला आहे, उल्लेख आला आहे हे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे झाड कोणत्या रंगांनी भरून टाकलं आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करायची आहेत. पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी सहसंबंध पूर्ण करा. त्यानंतर आहे हृदयाला आनंद बहाल करणारा कोण आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर विभाग 2 पद्य. आता तुम्हाला कविता असेल आणि कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा म्हटलेलं आहे. यामध्ये आकृतीबंध पूर्ण करा म्हटलेलं आहे. तर सगळ्यात पहिले बघूया काय कविता दिलेली आहे. ही कविता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आय थिंक काय आहे मला कवितेचं नाव माहीत नाही. तर आपल्याला उन्हाच्या आयुष्याला बसून खेळत होतं आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत आहे तिला घराच्या डोक्यात. तर अशा पद्धतीने ही कविता दिलेली आहे. हिचा स्क्रीनशॉट घ्या. लगेच तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि बघूया काय प्रश्न दिला आहे. मुलगी भातुकलीच्या खेळामध्ये करत असणारी कामे. मुलगी भातुकलीच्या खेळामध्ये 2 कामे करते. ती कामे तुम्हाला लिहायची आहेत यामध्ये आणि तुम्हाला मार्क्स मिळून जातील. ओके, त्यानंतर आहे उत्तरे लिहा. मुलगी खेळत असलेले ठिकाण काय आहे आणि कवयित्री जिथून पाहते ती जागा कोणती आहे, खिडकी असेल आय थिंक सो. आणि मुलगी खेळत असलेले ठिकाण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे
पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. आता सरळ अर्थ लिहायचा आहे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात. त्यानंतर हातात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. त्यानंतर चौथा आहे पुढील काव्यपंक्तीतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. तुमच्या शब्दांत तुम्हाला विचार लिहायचा आहे. हळूहळू शिकेल तोही, आपलं कसबं दाखवतानाचं घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. त्यानंतर दुसरा आहे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. उत्तम लक्षण किंवा वस्तू तुम्ही कृती सोडवायची आहे. तुम्हाला प्रस्तुत कवितेचे कवीचे नाव किंवा कवयित्रीचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश उत्तम लक्षणची सोडवा किंवा वस्तूची तुम्ही सोडवू शकता. त्यानंतर तिसरे आहे कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर 2 मध्ये म्हटलं आहे खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी आहे तुम्हाला रसग्रहण करायचे आहे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसबं पुन्हा एकदा. काव्यपंक्तींची फक्त रसग्रहण करायचं आहे. विभाग 3 आहे विद्यार्थी मित्रांनो स्थूल वाचन. आता स्थूल वाचनाचे प्रश्न देखील जे IMP क्वेश्चन्स वगैरे आहेत स्थूल वाचनावरती जे बोर्डाच्या पेपरला विचारले जातात ते देखील आम्ही तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशनमध्ये देणार आहोत. तर ॲप आत्ताच डाउनलोड करा आणि तुमच्या बोर्ड 2026च्या बोर्ड परीक्षा 2026च्या तयारीला तुम्ही आत्ताच आमच्या ॲप्लिकेशनमधून सुरू करू शकता. आणि सध्या तरी प्रथम सत्राचे देखील IMP क्वेश्चन्स वगैरे त्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतात. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करेल आणि डायरेक्ट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्ले स्टोअरवरती सर्च केल्यानंतर देखील तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. प्रश्न 3 खालीलपैकी कोणते 2 कृती सोडवा. ज्यामध्ये पहिला आहे साहित्यिक गिरजाकीर यांच्या कथेची वैशिष्ट्ये लिहा. त्यानंतर आहे दुसरं मधूची कृती संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. तिसरं आहे तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. जाऊया पुढे विभाग 4 ज्यामध्ये भाषा अभ्यास आहे. आता व्याकरण घटकांवर आधारित कृती तुम्हाला दिलेल्या आहेत. योग्य जोड्या जुळवा म्हटलेलं आहे. सामासिक शब्द आणि समासाचे नाव दिले आहे फक्त जोड्या जुळवायच्या. आता भाजीपाला आणि पुरुषोत्तम दिलेलं आहे आणि समासाचे नाव त्याच्या पुढे आहे फक्त जोड्या जुळवायच्या आहे. स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया पुढे शब्दसिद्धी आहे खालील तक्ता पूर्ण करा म्हटलेला आहे. अवघड सामाजिक गल्लोगल्ली झोपाळू फक्त प्रत्येक घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असं वर्गीकरण करून तुम्हाला ती शब्दसिद्धी करायची आहे. त्यानंतर आहे वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणते 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यामध्ये आहे तुम्हाला अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे, शिरोधार्य मांडणे, कडूस पडणे, निकराने लढणे अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे. ओके भाषिक घटकांवर आधारित कृती देखील तुम्हाला दिल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. आता शब्दसंपत्ती आहे. खालील शब्दांचे वचन बदलायचे आहे. रस्ता, रस्ते, वेळ, वेळा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. त्यानंतर खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. अवरोह आणि नापिक विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. नापिक, सुपीक, अवरोह, रोह अशा पद्धतीने काहीतरी करू शकता. त्यानंतर खालील शब्दांचे वचन बदला जे की आपण ऑलरेडी बघितलं. खालील शब्दांचे वचन बदला रिपीट झालं आहे सॉरी त्याबद्दल. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो खालील शब्दांतून खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. महानगरपालिका, महानगर व पालिका हे शब्द ओळखून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन करायचं. निर्जीव आहे ओके निर्जीव आहे. त्यानंतर अंतर्मुख आहे, सामूहिक आहे, समीक्षा आहे, स्थिमित आहे, त्यानंतर आहे सामाजिक अशा पद्धतीने लेखन नियमांनुसार लेखन करायचं आहे. त्यानंतर विरामचिन्हे दिलीत तुम्हाला. विरामचिन्हांची नावे लिहायची आहे. विरामचिन्हे ओळखून नावे लिहायची. तर याला आपण पूर्णविराम म्हणत असतो आणि याला आपण स्वल्पविराम म्हणत असतो. तर फक्त ते लिहा. त्यानंतर पारिभाषिक शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा. ॲक्शन, ॲक्शन म्हणजे काय म्हणतो आपण कृती. त्यानंतर लेटर हेड, लेटर हेड म्हणजे प्रारंभ किंवा पत्राचं प्रारूप जे काय म्हणतो असतो ते तुम्हाला लिहायचं आहे. जाऊया पुढे विभाग 5 उपयोजित लेखन आहे. त्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे प्रश्न 5 खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. ज्यामध्ये पहिला आहे पत्रलेखन. खालील निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा. निवेदन वाचायचं आणि त्या खालील कृती सोडवायची. त्वरा करा, त्वरा करा, वाचाल तर वाचाल, मातृसेवा पुस्तकालय अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाहिरात दिली ती वाचा, स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला पत्र लिहायचं आहे. वाचक या नात्याने व्यवस्थापकांना यांना स्वतःसाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. एक तर मागणी पत्र लिहा किंवा शालेय ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापकांना शालेय ग्रंथालयासाठी मागवलेल्या पुस्तकांवर आधारित पुस्तकांवर अधिक सवलत मिळावी यासाठी विनंती करणारे पत्र लिहा. तर मागणी पत्र लिहू शकता किंवा विनंती पत्र किंवा पत्रलेखन जर करायचं नसेल तर आपण जो अपठित उतारा वाचला विभाग क्रमांक 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 मधील त्याचं तुम्हाला 1/3 सारांश लिहायचं आहे. परंतु पत्रलेखन करा अधिक चांगलं असतं. यामध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणतेही 2 कृती सोडवा. 2 कृती सोडवू शकता. एक तर जाहिरात लेखन करू शकता, बातमी लेखन, कथा लेखन या तिन्हीपैकी कोणत्या तरी 2 कृती करा. आता जाहिरात लेखनासाठी तुम्हाला मुद्दा दिला आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे शालेय दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा. प्रसाद दूध डेअरी व ड्रायफ्रूट विक्रेते फक्त तुम्हाला डायरेक्ट नाव दिलं, मुद्दे वगैरे दिले नाहीत. त्यानंतर बातमी लेखन आहे. पुढील समारंभाची बातमी तयार करा. शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बातमी लेखन करायचं आहे. त्यानंतर कथालेखन करायचं तुम्हाला. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. मुद्दे दिले तुम्हाला. रतन नावाचा तरुण, साधारण जीवनशैली, अडगळीतील वस्तू,
कल्पनाशक्तीचा वापर, जोडणी, शेतीसाठी उपयुक्त यंत्र, निर्मिती उपयोग, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त, कथालेखन. आता या तिन्हीपैकी कोणते करा. त्यानंतर या ईमध्ये पुढील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. आता यामध्ये देखील तुम्हाला 3 लेखन प्रकार दिले, कोणती एक सोडवा 8 गुणांसाठी असेल. प्रसंग लेखन करू शकता, वाचन प्रेरणा दिन काही मुद्दे दिलेत त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, प्रसंग लेखन करू शकता. अथवा तुम्हाला ते करायचं नसेल आत्मकथन करू शकता, मोबाईलचे आत्मकथन करा, दिवस रात्र लोक त्याच्यावरतीच बसलेत त्याचं आत्मकथन करा, किंवा वैचारिक लेखन तुम्ही करू शकता. वैचारिक लेखनासाठी सुसंवाद काळाची गरज, अगदी सुपर विषय दिला आहे, सुसंवाद काळाची गरज, याच्यावरती तुम्ही वैचारिक लेखन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ही प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय मराठीची प्रश्नपत्रिका होती, जी अगदी महत्त्वाची होती आणि तुम्हाला फक्त सराव म्हणून देण्यात आलेली आहे. आणि हिचं PDF तुम्हाला आपलं ॲप आहे, प्ले स्टोअरला जाऊन सर्च करा मास्टर वेब वगैरे, त्यावरती तुम्हाला हिचं PDF मिळेल. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला जसा मला वेळ भेटेल तसा मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. कमेंट करा. आणि ॲपमध्ये तुम्हाला तुमच्या बोर्ड परीक्षा 2026साठी मराठीचे सगळे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स, त्यासोबत क्वेश्चन बँक वगैरे सगळं काही तुम्हाला ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. लवकरच अवेलेबल करून देऊ. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानचे IMP क्वेश्चन पाहिजे, सायन्सचे IMP क्वेश्चन पाहिजे, ते सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ. सर्व विषयाचे IMP क्वेश्चन्स वगैरे आपण सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देऊ. मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी सगळे. तर आत्ताच ॲपला डाउनलोड करा. तुम्हा सर्वांना प्रथम सत्राच्या मराठीच्या पेपरसाठी, या परीक्षेसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.